Hello friends, last period we have completed part first, the fall of Troy. We have read this text explains, and today we are going to learn about the margin question given on page number 69 and 70. You should open your course book and see on the page number 69. First of all, we should discuss all the margin questions given on page number 69. Here, the first question in your margin question is asked, how did the location of a Troy help it to grow into a very rich, prosperous city? This is the first margin question. What is the meaning of this question? ट्राय शहराचा विकास होण्यासाठी ट्राय शहराचं स्थान किती उपयोगी आहे किंवा त्याचं असणारं लोकेशन हे किती उपयोगी पडलं असा हा प्रश्न विचारलेला आहे. द आन्सर ऑफ धिस क्वेश्चन इज गिवन on page number 69, the first passage. I think the line number line number 3. Look here. How did the location of a Troy help it to grow into a very rich, prosperous city? ट्रॉय शहराचा विकास होण्यासाठी ट्रॉय शहराचे स्थान कसे उपयोगी पडले याचं उत्तर पहिल्या उतार्यामध्ये तिसऱ्या ओळीला दिलेलं आहे बघा. इट वॉज वेल सिच्युएटेड बोथ कॉमर्स अँड ॲग्रिकल्चर. म्हणजे अतिशय समृद्ध असं व्यापार आणि शेती यासाठी वसलेलं हे शहर. इन फ्रंट ऑफ द सिटी वॉज द सी ओव्हर विच सेल्ड द शिप्स ऑफ अ ट्रॉय कॅरिंग गुड्स अँड ग्रेन्स. ट्रॉय शहरामध्ये जे उत्पादित होणारं माल आहे तो किंवा धान्य आहे ते धान्य वाहतूक करण्यासाठी ट्रॉय शहराच्या समोर असणारं जे समुद्र होतं त्या समुद्रामधून त्या जहाजानं ते मालाची किंवा धान्याची ने आण करत होते. ॲट द बॅक रोज ऑफ द हाय पीक ऑफ अ माउंट इडा. आणि बरोबर शहराच्या पाठीमागच्या बाजूला माउंट इडा या नावाचं पर्वत होतं. फ्रॉम विच फ्लोड मेनी रिव्हर्स अँड स्ट्रीम्स. द व्हॅलीज अमंग द हिल्स वेअर वेल वॉटर्ड अँड फर्टाईल विथ कॉर्न ग्रोईंग इन फर्टाईल फील्ड्स अँड कॅटल फीडिंग ऑन द रिच ग्रास ऑफ द मेडोज व्हाईल शीप फेड ऑन द स्लोप्स ऑफ द हिल्स. म्हणजे या माउंट इडा या पर्वतावरून ज्या नद्या किंवा जे झरे वाहत होते त्याच्यामुळं वर्षभर त्या शहराला पाणी पुरवठा होत होता. आणि त्याच पद्धतीनं तिथं असणारी जी जमीन होती त्या जमिनीला सुद्धा ती जमीन सुद्धा सुपीक असल्या कारणानं तिथं भरपूर प्रमाणामध्ये धान्य आणि जनावरांच्यासाठी चारा मिळत होता. अशा पद्धतीचं ट्राय शहराचं जे स्थान होतं लोकेशन होतं हे ट्राय शहराच्या भरभराटीला कारणीभूत ठरलं. द सेकंड क्वेश्चन इन द मार्जिन हिअर आस्क्ड हाऊ वेअर द ट्रोजन्स प्रोटेक्टेड ड्युरिंग द वॉर टाइम. द मिनिंग ऑफ दिस क्वेश्चन इज ट्रोजन म्हणजे ट्रॉय शहरामध्ये राहणारे जे ट्रोजन लोक होते ते ट्रोजन लोक आपल्या शहराचं संरक्षण युद्धाच्या वेळेला कशा पद्धतीनं करत होते. द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन इज गिवन इन द सेकंड पॅरेग्राफ. लाईन नंबर 7 इन द सेकंड पॅरेग्राफ. इन टाइम ऑफ अ वॉर युद्धाच्या काळामध्ये द गेट्स वुड बी क्लोज्ड अँड देन द सिटी वॉज लाईक अ स्ट्रॉंग फोर्ट्रेस. युद्धाच्या वेळेला त्या शहराच्या सभोवताली असणारी जी भक्कम भिंत होती त्याला एक गेट होतं, एक दरवाजा होता. युद्धाच्या वेळेला ते सतत बंद ठेवलं जायचं. आणि त्यावेळेला ट्रॉय हे शहर
जणू काही भक्कम केल्याप्रमाणे भासत असायचं. क्वाईट सेफ फ्रॉम ऑल अटॅक, प्रोटेक्टेड बाय द वॉल्स सराउंडिंग इट ॲज वेल ॲज बाय द हिल्स बिहाइंड. पाठीमागं जो माउंट इडा पर्वत होता त्याच्यामुळं, या पर्वतामुळं आणि पुढं असणाऱ्या त्या गेटमुळं किंवा भिंतीमुळं ट्रॉय शहराचं संरक्षण होत असायचं. नाउ द थर्ड क्वेश्चन गिवन हियर इन द मार्जिन, what was the cause of 10-year-old war between the Greeks and Trojan? ट्रोजन आणि ग्रीक या दोघांच्या मध्ये जे युद्ध झालं त्या युद्धाचं मुख्य कारण काय होतं? The answer of this question is given in the third paragraph. Third paragraph, line number 4. Paris, a prince of Troy. म्हणजे ट्रॉय या शहराचा जो राजपुत्र होता तो had persuaded Helen, a wife of a Greek king Menelaus. ग्रीक राजाची जी राणी होती, पत्नी होती हेलन, ह्या हेलनला त्यानं फूस लावून पळवून आणलं. टू elope with him he had brought her to Troy. आणि त्याने काय केलं, त्या ट्रॉय शहरामध्ये त्या राजपुत्रानं त्या राणीला हेलनला आणल्यामुळं द ग्रीक्स वॉन्टेड टू टेक अ रिव्हेंज ऑन द ट्रॉय. ग्रीक लोक या शहराचा सूड उगवू इच्छित होतं. दिस इज द मेन रिझन बिहाइंड द वॉर. आणि हेच महत्वाचं कारण होतं. नाउ टर्न द पेज अँड सी ऑन पेज नंबर 70. Question number 4 in the margin. Who were the brave heroes on either side who were killed in the war? The first paragraph on page number 70. There is given the answer. Who were the brave heroes on either side who were killed in the war? या युद्धाच्या वेळेला मध्ये, या युद्धाच्या दरम्यान जे महान योद्धे होते ते कोणकोणते महान योद्धे या युद्धाच्या दरम्यान मरण पावले, असा हा प्रश्न इथं विचारलेला आहे. आणि त्याचं उत्तर तिथंच दिलेलं आहे पहिल्या उतार्यामध्ये. ग्रेट हिरोज ऑन बोथ साइड्स वेर किल्ड इन द कोर्स ऑफ अ वॉर. आफ्टर लीडिंग द डिफेन्स ऑफ हिज सिटी फॉर 9 years, द ब्रेव हेक्टर वॉज ॲट लास्ट किल्ड बाय अकिलीज. त्या शहराचा बचाव करणारा जो शूर योद्धा होता हेक्टर, तो अकिलीज कडून मारला गेला. whom none could resist, but Achilles himself was killed later by a poisoned arrow entered his heel. And later Paris himself was killed by a poisonous arrow. विषारी बाणामुळे तो प्रिन्स जो होता, राजपुत्र जो होता पॅरिस, हा सुद्धा मारला गेला. दिस इज द आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. अंडरस्टँड यू? नाउ द लास्ट क्वेश्चन इन द मार्जिन. रीड द स्टोरी अँड रिटेल इन युअर मदर टंग. कथा वाचा आणि तुमच्या मातृभाषेमध्ये ही कथा तुम्ही एकदा रिटेल करा. सांगा एकदा. When you retell a story, you tell it using your style and not translate it word by word. ज्या वेळेला ही कथा तुम्ही सांगता त्यावेळेला तुमच्या भाषेमधून आणि प्रत्येक शब्दशः अर्थ, त्या शब्दशः त्या उताराचं किंवा त्या कथेचं तुम्ही भाषांतर करू नका असं सांगितलेलं आहे. पहिल्या उतार्यामध्ये इथं सांगितलेलं होतं की ट्रॉय हे एक समृद्ध शहर होतं, भरपूर धान्य पिकायचं आणि समोर जो समुद्र होता त्या समुद्रावरून त्या मालाची, त्या धान्याची ने-आण करत होते. आणि त्यामुळं ट्रॉय हे शहर व्यापारासाठी आणि त्याच पद्धतीनं शेतीसाठी सुद्धा समृद्ध होतं. परंतु त्या ट्रॉय शहराचा जो राजपुत्र होता पॅरिस, यानं ग्रीकमध्ये असणारी
ग्रीक राजाची मेनालस याची राणी जी होती हेलन, हिला फूस लावून त्यानं पळवून आणलं आणि ट्रॉय शहरामध्ये ठेवलं. आणि त्यामुळं ग्रीकमध्ये असणारे जे राजे होते ते राजे आणि योद्धे चिडले आणि त्याने ट्रॉयवरती आक्रमण केलं. पण ट्रॉयची स्थिती भक्कम होती. ट्रॉयचं संरक्षण नैसर्गिकरित्याच पाठीमागं माउंट इडा असणारा पर्वत करत होता आणि समोर असणारं समुद्र, त्या समुद्राच्या आतमध्ये त्यांचं भक्कम किल्ल्याप्रमाणे असणारं तटबंदी, याच्यामुळं ट्रॉय शहराचं संरक्षण होत होतं. आणि या दरम्यान तुंबळ युद्ध झालं दोन्ही सैन्यांचं. दोन्ही सैन्यामध्ये असणारे अनेक शूर योद्धे गतप्राण झाले, तरी सुद्धा 10 वर्षापर्यंत हे युद्ध चालूच राहिलं. अशा पद्धतीनं या शेवटच्या प्रश्नाचं आपण उत्तर आपल्या भाषेमधून देऊ शकतो. हिअर वी कंप्लीट द मार्जिन क्वेश्चन्स गिवन ऑन पेज नंबर 69 and 70. Now we are going to learn and discuss about the English workshop. Next activity. In this English workshop, there are 5 questions. The first question is given here. Find antonyms of the following from the passage. या उतार्यामध्ये आलेले विरुद्धार्थी शब्द शोधून लिहा असं सांगितलेलं आहे. आणि तिथं एकूण ए पासून जी पर्यंत शब्द दिलेले आहेत, त्या शब्दांना आपण उतार्यामध्ये असणारे विरुद्धार्थी शब्द शोधून लिहायचं. ब्यारण पहिला शब्द तिथं दिलेला आहे, म्हणजे नापीक जमीन, पडीक जमीन. त्याच्या अपोजिट असणारा वर्ड जो आहे तो वर्ड फार्टाईल, सुपीक, नापीक सुपीक. सेकंड वर्ड ऑफेंडेड, म्हणजे मनाविरुद्ध करणे. त्याच्या विरुद्ध शब्द त्या उतार्यामध्ये कोणता दिलेला आहे? प्लीज्ड, मर्जीप्रमाणे करणे. तिसरा कॉवर्डली, कॉवर्डली भित्रा. त्याच्या विरोधात शब्द कोणता दिलेला आहे तिथं उतार्यामध्ये? ब्रेव, शूर. नेक्स्ट पीस, शांती. युद्ध नको, आम्हाला शांती हवी असं म्हणतोय ना आपण. पीस, ती शांती. त्याच्या विरोधामध्ये त्या उतार्यामध्ये आलेला शब्द कोणता आहे? वार, युद्ध. नेक्स्ट सरेंडर, सरेंडर शरण जाणे. त्याच्या विरोधार्थी शब्द अटॅक, हल्ला करणे. एक्सपोज्ड, एक्सपोज्ड उघडणे. त्याच्या विरोधार्थी शब्द क्लोज. अँड लास्ट वन इज डिफेन्सलेस, असुरक्षित. त्याच्या विरुद्धार्थी उतार्यात आलेला शब्द सेफ असा शब्द आलेला आहे. अशा पद्धतीनं विरुद्धार्थी शब्द शोधून लिहा असं सांगितलेलं आहे. फाइंड द अँटोनिम्स फ्रॉम द पॅसेज. यू शुड रीड धिस पॅसेज अगेन when you go in your home. Read it and find out the opposite words given in the English workshop. Question number 1. Question number 2. Correct the following sentences using facts from the passage. उतार्यामध्ये दिलेल्या वस्तुस्थितीप्रमाणे खाली दिलेली विधानं दुरुस्त करा असं सांगितलेलं आहे. म्हणजे खाली जी विधानं दिलेली आहेत ए पासून एफ पर्यंत, ती विधान सगळी चुकीची दिलेली आहे. आणि वस्तुस्थितीप्रमाणे म्हणजे उतार्यात दिल्याप्रमाणे त्यामध्ये दुरुस्ती करा असं सांगितलेलं आहे. पहिला एक प्रश्न बघा. ट्रॉय ट्रेडेड इन कॅटल अँड ग्रास विथ अदर सिटीज. याचा अर्थ होतो ट्रॉय इतर शहरांच्या बरोबर किंवा इतर देशांच्या बरोबर कॅटल अँड ग्रास, गुरांचं आणि गवताचा व्यापार करत होता. हे विधान चुकीचं आहे. तिथं काय पाहिजे होतं? ट्रॉय ट्रेडेड गुड्स अँड ग्रेन्स. कॅटल अँड ग्रास नको आहे तिथं. आणि गुड्स अँड ग्रेन्स विथ अदर सिटीज. या प्रश्नाचं उत्तर पहिल्या उतार्यामध्ये 6व्या ओळीला तिथं दिलेलं आहे.
2 नंबरचा प्रश्न बघा. ड्युरिंग वॉर ट्रोजन जम्प्ड ओव्हर द फोर्ट गेट्स अँड देअर सोल्जर्स टू फाईट द एनिमी. शत्रूंच्या बरोबर युद्ध खेळण्याकरता ट्रोजन लोक, ट्रॉयमध्ये राहणारे ट्रोजन लोक हे भिंतीवरून उड्या मारून येत होते, असा त्याचा अर्थ होतो. त्यामध्ये काय पाहिजे होतं, तिथं बदल कोणता पाहिजे होता? ड्युरिंग वॉर्स ट्रोजन्स क्लोज द डोअर्स ऑफ द फोर्ट अँड देअर सोल्जर्स टू फाईट द एनिमी, असं वाक्य पाहिजे होतं. सी. तिसरा प्रश्न दिलेला. हेलन एस्केप्ड विथ मेनालस. एस्केप्ड म्हणजे सुटणे, म्हणजे मेनालस यानं हेलनची सुटका केली. तसं नाही आहे. कोण पळवून नेलं होतं त्याला? पॅरिस. हेलन इलोप्ड विथ पॅरिस, म्हणजे त्यामध्ये त्या वाक्यामध्ये असणारे एस्केप्ड काढून टाकायचं. तिथे इलोप्ड आपण शिकवताना बघितलेलं होतं. इलोप टू इलोप हे क्रियापदाचं रूप आहे. विथ पॅरिस, मेनालस काढून टाका, तिथं पॅरिस वापरा. डी क्वेश्चन. द ग्रीक आर्मीज अँड हिरोज ऑलवेज डिफिटेड द ट्रोजन्स. म्हणजे ग्रीक आर्मीज, ग्रीकचे सैन्य आणि त्यामध्ये असणारे हिरोज, योद्धे, ऑलवेज डिफिटेड, नेहमी हार पत्करत होते. त्यांचा पाडाव होत होता, पराभव होत होता. ऑलवेज नाही, काही वेळा, समटाइम्स. तिथं काय पाहिजे? ऑलवेज काढा त्या वाक्यामधलं आणि समटाइम वापरा तिथं. म्हणजे वाक्य कसं होईल ते? द ग्रीक आर्मीज अँड हिरोज समटाइम्स डिफिटेड टू द ट्रोजन्स, असं वाक्य होईल ते. ई बघा त्यातलं. बोथ द एनिमीज वेअर ईगर टू कंटिन्यू फायटिंग. ईगर म्हणजे उत्सुक असणे. ईगर टू कंटिन्यू विथ फायटिंग. फायटिंग म्हणजे युद्ध. दोन्हीही सैन्य युद्ध खेळण्यासाठी उत्सुक होते. उत्सुक होते का? ते नव्हते. 10 वर्ष खेळून खेळून कंटाळले होते. मग ईगर हा शब्द तिथं काढून टाका आणि तिथं काय घाला? टायर्ड ऑफ वॉर. युद्धाला ते कंटाळले होते. टायर्ड म्हणजे कंटाळणे. बोथ द एनिमीज वेअर टायर्ड ऑफ वॉर, असं वाक्य होईल ते. पुढचं वाक्य सगळंच आपण काढून टाकू. आणि शेवटचं बघा. ट्रॉय वॉज अटॅक्ड बिकॉज इट वॉज अ स्ट्रॉंग रिच सिटी. आता यामध्ये प्रश्न असा विचारलेला आहे, ट्रॉयवरती हल्ला करण्यात आला कारण ट्रॉय हे शहर भक्कम आणि श्रीमंत होतं म्हणून केला का हल्ला? नाही आहे. त्यात बदल करा आणि तिथं तसं म्हणा. ट्रॉय वॉज अटॅक्ड बिकॉज ग्रीक्स वॉन्टेड टू टेक रिव्हेंज ऑन ट्रॉय. ग्रीक लोक काय करू इच्छित होते? ट्रॉयवरती सूड उगवू इच्छित होते. ट्रॉयचा पाडाव करू इच्छित होते. पेज नंबर 71. ऍक्टिव्हिटी नंबर 3 इन द इंग्लिश वर्कशॉप. क्वेश्चन नंबर 3. स्टेट द काउंटर ऍक्शन. काउंटर ऍक्शन म्हटलेला आहे. बोल्ड लेटर तिथं दिलेला आहे. काउंटर ऍक्शन म्हणजे प्रतिक्रिया, रिॲक्शन्स फॉर द फॉलोइंग ऍक्शन. द ऍक्शन्स आर गिवन इन युअर बुक द लेफ्ट साइड. ऍक्शन्स क्रिया दिलेली आहे तिथं. अँड काउंटर ऍक्शन यू शुड राईट इन युअर राईट साइड इन युअर बुक. तिथं पुस्तकामध्ये उजव्या बाजूला तुम्ही काउंटर ऍक्शन लिहायची आहे. एक उदाहरण बघूया आपण इथं. हेलन इलोप्ड विथ पॅरिस. हेलन पॅरिस सोबत पळाली किंवा पळून ट्रॉय शहरामध्ये गेली. ही झाली ऍक्शन, कृती झालेली. त्याची प्रतिक्रिया कशा पद्धतीने उमटली? हाऊ द काउंटर ऍक्शन ऑफ धिस ऍक्शन. लुक देअर. ग्रीक्स वॉन्टेड टू टेक द रिव्हेंज ऑफ द ट्रॉय. दे सीज टू द सिटी. सीज म्हणजे वेढा टाकणे. आणि त्यांनी ट्रॉय शहराला वेढा टाकला. लक्षात. पहिलं ऍक्शन काय सांगितलं? हेलन इलोप्ड विथ पॅरिस. हेलन पॅरिस सोबत पळाली आणि त्याची प्रतिक्रिया काय झाली? संपूर्ण ग्रीकमध्ये असणारे राजे लोकांनी ट्रॉय शहरावरती
हल्ला चढविला आणि ट्रॉय शहराला त्यांनी काय टाकलं, वेढा टाकला. ही झाली प्रतिक्रिया. 2 नंबरची क्रिया दिलेली आहे. द ग्रीक्स सेल्ड टू ट्रॉय अँड अटॅक्ड इट. ग्रीक काय केले, आपली जहाज त्या ट्रॉय शहराजवळ नेली आणि त्यांनी अटॅक केला, ट्रॉयवरती हल्ला केला. त्याचा परिणाम काय झाला, काउंटर रिॲक्शन काय झालं, ट्रोजन्स फॉट हार्ड फॉर द 10 years. त्याचा परिणाम ट्रोजन लोक जवळजवळ 10 वर्षापर्यंत शूरपणे लढले. त्याने हल्लाच केला नसता तर लढलेच नसते. हल्ला केला ही झाली ऍक्शन आणि म्हणून ट्रोजन लढले ही झाली रिॲक्शन, काउंटर रिॲक्शन झाली. 3 नंबर, हेक्टर वॉज किल्ड बाय अकिलीज. अकिलीज कडून हेक्टर मारला गेला. ही झाली कृती, ही क्रिया. आता त्याचे काउंटर रिॲक्शन्स. अकिलीज हिमसेल्फ वॉज किल्ड बाय द पॉइझनस अरो. अकिलीज सुद्धा मारला गेला. त्याला मारल्यानंतर त्याच्यानंतर 4थी ऍक्शन, द सीज कंटिन्यूड फॉर 10 long years. तो वेढा जो होता दोन्ही सैन्यांचा, तो वेढा जवळजवळ 10 वर्षापर्यंत चालू राहिला. त्याची रिॲक्शन काय झाली, बोथ वेअर टायर्ड. बोथ आर्मीज वेअर टायर्ड. दोन्ही सैनिक कंटाळले. शेवटचं, द फायटिंग वेंट ऑन डेली. रोजच्या रोज फायटिंग, युद्ध चालू होतं. इवन देन द सीज डिड नॉट एंड. रोजच्या रोज युद्ध चालू राहिलं. युद्ध चालू राहिलं म्हणून तो शहराला जो वेढा दिलेला होता तो वेढा लूज झाला का किंवा तो वेढा मोडला का, नाही मोडला. द सीज वॉज ऑल्सो कंटिन्यू. हिअर वी कंप्लीट the third activity in the English workshop. Now we are going to discuss and learn the 4th activity given on page number 71. Activity number 4. From either of our 2 Indian epics. आपल्या भारतामध्ये 2 महाकाव्य आहेत. ग्रेट एपिक्स असं म्हटलं जातं त्यांना. एक रामायण आणि दुसरं महाभारत. फाइंड आउट विच बॅटल ऑर वॉर लास्टेड द लॉंगेस्ट. त्या 2 महाकाव्यांमध्ये सर्वात जास्त युद्ध चालू राहिलं. कोणत्या ह्याचं, म्हणजे रामायण मध्ये युद्ध अधिक काळ चालू राहिलं काय महाभारतामध्ये चालू राहिलं हे बघा. राईट डाऊन अबाउट इट कॉजेस. काय कारण होतं युद्ध लढायचं. रामायणमध्ये पण युद्ध झालं रामाचं रावणाचं. महाभारतामध्ये पण युद्ध झालं कौरवांचं आणि पांडवांचं. याचं कारण पहिला शोधा. द एनिमीज आर्मीज. दोन्हीकडे कोणकोणते शत्रू होते, कोणकोणते योद्धे होते ते पण पहा. इट्स अ ड्युरेशन. कालावधी किती होता युद्धाचा. अँड द फायनल आउटकम. आणि शेवटचं फळ, आउटकम काय झालं. रामायणचा शेवट काय झाला, महाभारताचा काय झाला. फॉर एक्झाम्पल वी टेक हिअर वन एक्झाम्पल अबाउट द ग्रेट एपिक महाभारत. महाभारताचं एक उदाहरण आपण घेऊया. कॉज. काय कारण होतं महाभारताचं युद्ध घडण्याच्या पाठीमागचं. कौरवाज टूक पोजेशन ऑफ द हस्तिनापूर. हस्तिनापूर वरती कौरवांनी ताबा मिळवला होता, मालकी मिळवली होती. आणि काय केलेलं होतं, पांडवांना तिथून हाकलून दिलेलं होतं. पांडवांना त्यांचा वाटा दिलेला नव्हता. भावाभावांच्या मध्ये समान वाटणी होत असते ना. म्हणजे कौरव आणि पांडव दोघंही भाऊ, पण त्यामध्ये पांडवांना त्यांनी त्यांचा वाटा झिडकारला आणि संपूर्ण हस्तिनापूर वरती आपलाच ताबा मिळवला. हे महत्वाचं कारण युद्धाचं. द एनिमी आर्मीज. कोणकोणते एनिमीज होते. 100 कौरवाज अगेन्स्ट 5 पांडवाज. 100 कौरवांच्या विरोधामध्ये 5 पांडव होते. हिरोज. कोणकोणते हिरोज होते यामध्ये. धर्म युधिष्ठिर, अर्जुन,
भीम, नकुल, सहदेव, युधिष्ठिर, दुर्योधन, Karna, all these are the great fighters, great heroes. Duration 18 days. The war of Mahabharata. 18 days, 18 दिवस ते युद्ध चालू होतं. फायनल आउटकम द विक्टरी ऑफ पांडवा. शेवटचा कोणाचा विजय झाला? कौरवांचा झाला काय पांडवांचा झाला? पांडवांचा झाला. And now the last activity given on page number 71, activity number 5. The question is asking here, underline the subject in the following sentences. Underline the subject. Subject इथं अर्थ आपण काय घ्यायचं? कर्ता किंवा नाउन. खाली दिलेल्या विधानांच्या खाली सब्जेक्ट जिथं असेल त्याला अधोरेखित करा. First sentence number 1. Paris had brought her to Troy. Paris is the subject. Paris हा त्यामधील कर्ता आहे. दुसरं वाक्य. आता पॅरिस खाली अधोरेखित करायचं आपण. इथं सांगितलंय ना वरती, अंडरलाइन द सब्जेक्ट इन द फॉलोइंग सेंटेन्सेस. खाली दिलेल्या विधानामध्ये सब्जेक्ट असेल, कर्ता असेल, त्याला अधोरेखित करा असं सांगितलेलं आहे. मग पहिल्या वाक्यात पॅरिस. 2 नंबरचं वाक्य, द ग्रीक्स वेटेड टू द टेक रिवेंज ऑन ट्रॉय. द ग्रीक्स हे सब्जेक्ट आहे तिथं. तिसरं, द ग्रीक आर्मीज सेल्ड टू ट्रॉय. द ग्रीक आर्मीज हे सब्जेक्ट आहे तिथं. नेक्स्ट क्वेश्चन, द ट्रोजन्स टू फॉट हार्ड. द ट्रोजन्स, दिस इज द सब्जेक्ट of this sentence. Last, the fighting went on. Fighting, this is the subject. Here, आता इथं वर जे आपण 5 विधानं बघितली त्या 5 विधानांच्या मध्ये we see that the ing form of the verb fight. Here the word given fight, this is the verb form. क्रियापदाचं रूप आहे हे फाईट हे. आणि ते शेवटचं वाक्य काय दिलेलं आहे? द फायटिंग वेंट ऑन. आणि फायटिंग हे त्यामधलं काय आहे? सब्जेक्ट आहे. आपण त्याला अधोरेखित केलेलं आहे. वी सी दॅट द ing फॉर्म ऑफ द वर्ब फाईट इज युज्ड ॲज अ सब्जेक्ट. आणि याच सब्जेक्टला जर आपण ing हे जोडलं तर तो शब्द काय होतो? नवीन फायटिंग असा शब्द तयार होतो. आणि हे काय होतं? सब्जेक्ट म्हणजे कर्ता होतो, नाम होतं. हे फाईट जरी क्रियापद असलं तरी सुद्धा फायटिंग हे सब्जेक्ट तयार होतं ing प्रत्यय लावल्यामुळं. इन द फायटिंग वेंट ऑन इट डज द वर्क ऑफ अ नाउन. म्हणजे हे काम कशाचं करतं? नाउनचं काम करतं, सब्जेक्टचं काम करतं. इट डज द वर्क ऑफ अ नाउन व्हेन द ing फॉर्म ऑफ अ व्हर्ब इज युज्ड ॲज अ नाउन. आणि मग या क्रियापदाला जर आपण ing प्रत्यय लावला तर त्याचं रूपांतर नाउन मध्ये होतं, सब्जेक्ट मध्ये होतं. इट इज नोन ॲज अ जेरंड. आता ह्याच शब्दांना आपण काय म्हणतो? जेरंड असं म्हणतो. यालाच मराठीमध्ये काय म्हणतो? कृदंत. कृदंत असं म्हणतो. यालाच मराठीमध्ये काय म्हणतो आपण? धातू साधित नाम म्हणतो. लक्षात आलं? इन द ऍक्टिव्हिटी शीट यू विल बी आस्क्ड फाइंड आउट जेरंड फॉर्म फ्रॉम द गिवन सेंटेन्सेस. दिलेल्या वाक्यामधून तुम्ही जेरंड निवडा किंवा अंडरलाइन द जेरंड इन द सेंटेन्सेस. खाली दिलेल्या वाक्यांच्या मध्ये तुम्ही जेरंड या शब्दाला अधोरेखित करा असं सांगितलं जाईल. और व्हर्बल नाउन किंवा धातू साधित नाम असंही म्हटलं जातं. याला जेरंड किंवा व्हर्बल नाउन असं म्हटलं जातं.
आता इथं काही वाक्य दिलेले आहे, 4 वाक्य दिलेले आहे. आता तुम्ही सांगायचं त्यामध्ये जेरंड फॉर्म कोणता येतो, म्हणजे कृदंत कोणता येतो, धातुसाधित नाम कोणतं आहे, धातुसाधित नाम कोणते आहे, किंवा व्हर्बल नाउन कोणते आहे ते तुम्ही सांगायचं. पहिलं वाक्य मी वाचतोय बघा इथं, गार्डनिंग इज अन आर्ट. गार्डनिंग हे काय आहे, जेरंड आहे. बागकाम ही एक कला आहे. जेरंड हे काय झालं, गार्डनिंग. सेकंड सेंटेन्स, कुकिंग इज अ सायन्स. कुकिंग हे जेरंड झालं, व्हर्बल नाउन झालं. 3 नंबरचं वाक्य, आय एन्जॉय रीडिंग पोयम्स. कोणता आहे याचं जेरंड, रीडिंग. ज्या क्रियापदाला आयएनजी प्रत्यय लावलेलं आहे ते कृदंत, ते जेरंड, ते धातुसाधित नाम, ते व्हर्बल नाउन. लक्षात आलं. आणि शेवटचं वाक्य इथे विचारलेलं आहे, आय लाईक रीडिंग मोर दॅन रायटिंग. 2 जेरंड इथे विचारलेले आहे, रीडिंग अँड रायटिंग. आयएनजी लागलेलं आहे क्रियापदाला आणि म्हणून ते काय झालं, जेरंड झालं. लक्षात आलं. आता इथं शेवटचा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे, रीराईट. पुन्हा लिहा. द अबाव सेंटेन्सेस, वर दिलेली ही 4 विधानं, युजिंग अदर अप्रोप्रिएट जेरंड इन प्लेस ऑफ वन्स गिवन हिअर. गार्डनिंग, कुकिंग, रीडिंग ही शब्द तिथं काढायची आणि त्या शब्दांच्या ऐवजी दुसरा जेरंड फॉर्म तिथं वापरायचा, दुसरं कृदंत आपण तिथं वापरायचं. लक्षात आलं. एक वाक्य, पहिलं वाक्य, गार्डनिंग इज अन आर्ट. तिथं आपण असं जर घातलं तर स्पीकिंग इज अन आर्ट चालू शकतं. एक वाक्य तयार झालं इथं. प्लेइंग इज अन आर्ट, एक वाक्य तयार झालं. दुसरं वाक्य, कुकिंग इज अ सायन्स. त्यातलं जेरंड कोणता आहे, कुकिंग. कुकिंग हा शब्द काढायचा, तिथं आपण दुसरा शब्द घालायचं. काय घालूया तिथं, कुकिंग इज अ सायन्स. या ठिकाणी आपण काय घालूया, प्लेइंग इज अ सायन्स असंही घालू शकतो आपण. तिसरं, आय एन्जॉय रीडिंग पोयम्स. जेरंड कोणता दिलेला आहे, रीडिंग. ते रीडिंग जेरंड काढायचं आणि तिथं दुसरं घालायचं, आय एन्जॉय रायटिंग पोयम्स असं होईल ते विधान.